मोर्शी तालुक्यात येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा पिंपरी इथं 1 ते 8 वर्ग असून सुद्धा शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड प्रमाणात शैक्षणिक गैरसोय होतीये। या बाबतीत पिंपरी गणेशपूर येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय पांडव यांनी गावातील नागरिकांना घेऊन गटशिक्षण अधिकारी यांच्या दालनात शिक्षक मागणीकरिता प्रश्न उपस्थित केला होता। मात्र पुन्हा काही दिवसातच परिस्थिती जैसे थे झाल्यानं पुन्हा येणाऱ्या सत्रात विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या शाळेत 8 वर्ग असताना जेमतेम 4 शिक्षक आहेत, त्यातही एका शिक्षकाकडे बीएलओचं काम असल्यानं विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे। या बाबतीत शाळा व्यवस्थापन समितीचे धनंजय पांडव यांनी प्रशासनाला वारंवार सूचना करून देखील समस्या निकाली निघाली नसल्यानं गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। 2 शिक्षकांची मागणी केली असता एक शिक्षक आम्हाला हजर करून दिलेला आहे आणि आम्हाला 5ची व्यवस्था असून फक्त इनमेन 3 लोक इथं आहे आणि जे मुख्याध्यापक आमच्या शाळेचे गडलिंग सर त्यांच्याकडे बीएलओचा सर्वे असताना ते आम्हाला शाळेमध्ये वेळ देऊ शकत नाही। त्यानंतर रंजना मॅडम यावले आणि खेडकर मॅडम आणि फुटाणे सर हे 3 लोक 8 वर्ग कसे सांभाळतील हा एक आमचा मोठा प्रश्न। आणि या शाळेमध्ये आमची गावकऱ्यांची अशी विनंती आहे, आम्ही आमच्या गावातल्या लेकरं आम्हाला इथून अंबाळा आणि मोर्शी 8 ते 10, 15-20 किलोमीटर असं अंतर कापावं लागते आणि मुलींच्या बाबतीत ज्या काही घटना घडत आहे आम्ही आमच्या मुलींना लहान मुलींना आम्ही बाहेर गावी पाठवू इच्छित नाही आमच्या गावात शाळेत असल्यानंतर। नवीन सत्रात शिक्षकाची व्यवस्था झाली नाही तर शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी शाळाच उघडू देणार नसल्याचं सामाजिक कार्यकर्ते धनंजय पांडव यांनी सांगितलं। होणाऱ्या सर्व परिस्थितीला शिक्षण विभाग जबाबदार राहणार असल्याचं देखील धनंजय पांडव यांनी माहिती देताना सांगितलं। मराठी शाळेला वाईट दिवस आणण्याकरता केवळ शिक्षण विभाग जबाबदार असल्याचं देखील धनंजय पांडव यांनी माहिती देताना म्हटलंय। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।